मित्रांनो तुम्हाला खरं सांगतो, आयुष्यपत आपल्या लाईफमध्ये कोणी पोरगी नाहीये, एकदम भारी वाटते भाई. पण एका गोष्टीला खंत पण वाटते की भाई सगळ्यांच्या गर्लफ्रेंड आहेत भाई, आपली नाहीये. ठीक आहे चल रे, आपल्याला काही घेणं नाही देशी, पण भाई नाहीये त्याचं एक भारी वाटतंय. जाऊ द्या, जेव्हा होईल तेव्हा होईल, पण होती का नाही हे पण माहित नाही आपल्याला. चला, कारण विषय तुम्हाला काय सांगू भाई, अरे माझ्या मित्रांची भाई कोणी झाड आहे, कोणी काळ आहे, कोणी कसं आहे, काय सगळ्यांच्या एवढे भारी भारी गर्लफ्रेंड आहे भाई. आपल्याला काय कमी आहे, आपल्याशी आता काही लगेच आपण दाखवणार नाहीये. पण भाई माझ्यात काही कमी नाही, कारण भाई आपण एकदम फिट आहे, जर की तुम्हाला वरतून दिसते. जर मी काढलं ना भाई ऋतिक रोशनचं काम नाही लगे का आपण. पण भाई आपल्याला दाखवायचं नाही सध्या. पण आनंद या गोष्टीचा गर्लफ्रेंड नाहीये, कारण आपल्याला चावत पण नाही कोणी. सॉरी बोलीन मला बरं वाटत असं बोलताना, पण काय सांगू तुम्हाला, आपण फील भारी येतोय मला सध्या. कारण ह्याच्यामध्ये विषय असा, माझ्या मित्राला कॉलेजच्या टायमिंग मध्ये त्याची गर्लफ्रेंड झाली, म्हणजे ते दोघं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बनले आणि त्याच्यानंतर त्यांची जर्नी सुरू झाली. त्याच्यामध्ये तुम्हाला किस्सा सांगतो, एवढा घाण त्याला भेटला, एवढा घाण त्याला पिसला, काय सांगू नका. न कळत पोरं पण स्वतःहून पिसून घ्यावं, कारण भाई नशिबाने गर्लफ्रेंड बनती ना, ही गोष्ट त्यांना महत्वाची. सॉरी, पण भाई फक्त 15 दिवसामध्ये 10,000ला चंदन लावला, 10,000ला. काय आता इलाज नाही झाला, कारण त्याला त्याच्यानंतर दुसरी भेटेल का याची पण गॅरंटी नाही. पण खरं मानतो, आपल्या नशिबात कॉलेज लाईफ झाली, सगळं झालं, टीवायपर्यंत सुद्धा आपल्या लाईफमध्ये कोणी गर्लफ्रेंड नाही. तीच माझ्यासाठी एक मोठी गोष्ट राहिली, कारण भाई आपण आपल्या लाईफमध्ये ग्रोथ मिळवतोय, आता सक्सेसच्या रस्त्यावर मार्गावर चाललोय. त्याच्यामुळे काय हरकत नाही, माझ्या येते भाई. असंच आपल्या लाईफमध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी होत राहणार आहेत. गर्लफ्रेंड आली तर ठीक, नाही आली तरी ठीक, आपण मस्त आपल्या लाईफमध्ये